एक मोठी बातमी बघूयात। पुण्याच्या भोरमध्ये 4 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ नसरापूर गावात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। ग्रामस्थांकडून गावात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी गावकऱ्यांची आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी विनय जगताप तिथून आपल्या सोबत आहेत। विनय, तर ग्रामस्थ फार आक्रमक झालेले आहेत, काय भूमिका त्यांनी घेतली आहे? आज गावातली काय परिस्थिती? नक्कीच श्वेता, तू म्हणाल्याप्रमाणे ग्रामस्थ जे आहेत ते कालच्या घटनेनंतर आक्रमक झालेले पाहायला मिळतात। काल दुपारी साधारणतः 3-4 सुमारास चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत त्याची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर संतप्त ग्रामस्थांकडून आज कडकडीत बंद जो आहे तो संपूर्ण नसरापूर गावात पाळण्यात येणार आहे आणि हा बंद पाडून निषेध जो आहे तो एक प्रकारे ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येणार आहे। नसरापूर व्यापारी असोसिएशन आणि समस्त ग्रामस्थ नसरापूर यांच्याकडून आज कडकडीत बंदचं आवाहन जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि या बंदच्या आव्हानाला दुकानदारांनीही आणि व्यापाऱ्यांनीही मोठा प्रतिसाद जो आहे तो दिलेला पाहायला मिळते। सध्या जर पाहिलं तर या मुख्य बाजारपेठेतली प्रत्येक दुकान जे आहे ते बंद असल्याचं पाहायला मिळतं आणि एक प्रकारे निषेध जो आहे तो दुकान बंद ठेवून खरं तर या व्यापारी आणि दुकानदाराकडून या घटनेचा करण्यात येतोय। सकाळी 10 वाजता गावातील भैरवनाथ मंदिर येथून या घटनेच्या निषेधार्थ गावातून निषेध मोर्चा जो आहे तो ग्रामस्थांकडून करण्यात येणार आहे आणि या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये ही केस चालून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी जी आहे ती ग्रामस्थांकडून करण्यात येणार आहे। त्याच अनुषंगाने पाहिलं तर आज संपूर्ण गावात हा कडकडीत बंद जो आहे तो पाळण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। श्वेता, विनय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि नसरापूरमधले अपडेट्स आपण घेत राहूच।